अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींचा हा चमत्कार व्हिडिओ जे भक्त शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. म्हणून आजचा हा चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा. जीवनात संकट येतात पण ती तुम्हाला घडवण्यासाठी येतात. जिथे वाट बंद होते तिथेच नवीन दार उघडतं. म्हणून लक्षात ठेवा, आज जरी तुम्ही एकटे असाल, सर्वीकडे अंधकार वाटत असेल, तरी स्वामींचा एक चमत्कार तुमच्या जीवनामध्ये प्रकाश येऊन नक्की येईल. ध्येय ठरवा आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. मेहनतीला कधीच अपयश येत नाही. श्रद्धा आणि सबुरी म्हणजे आयुष्याचा खरा आधार आहे. या दोन गोष्टी आत्मसात केल्या तर यश तुमचं आहे. संकट जरी आली तरी घाबरू नका, त्यांचा सामना करा. संकट तुम्हाला तुमचं सामर्थ्य दाखवण्यासाठी येत असतात. मनाला शांत ठेवा तर कोणताही निर्णय योग्य होईल. शांततेतच खरा बळ आहे. आनंद बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतो, तो तुमच्या मनात असतो. तुमचं मन सकारात्मक ठेवा, सर्व काही शक्य होईल. ध्येय जर तुम्हाला साध्य करायचं असेल तर सातत्याने प्रयत्न करा. अपयश आलं तरी हार मानू नका. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवतं. कर्तव्याचं पालन करणं हीच खरी सेवा आहे. प्रामाणिकपणे काम केलं तर यश नक्कीच मिळतं. जीवनातले अडथळे म्हणजे शिकवणींचं साधन आहे. त्यातून तुम्हाला नवी दृष्टी मिळते. प्रत्येक नवीन दिवस एक नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. त्या संधीचं सोनं करा. तुमच्या मनातील भीती काढून टाका. भीती ही प्रगतीच्या आड येणारी मोठी अडचण आहे. चांगल्या कर्मामुळे आयुष्य अधिक सुखद होतं. प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणे असावा. ध्येयाच्या वाटेवर येणाऱ्या अडथळ्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. तेच तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतील. सकारात्मक विचारांनी मनाची शक्ती वाढते. जेव्हा मन मजबूत असतं तेव्हा कोणतंही काम अवघड वाटत नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षण कृतज्ञता तुम्हाला आनंद देईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या क्षमतांचा उपयोग करून घ्या. तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे हे विसरू नका. ध्येय साध्य करण्यासाठी संयम आणि सातत्य हे महत्त्वाचे घटक आहेत. ते नक्कीच पाळा. स्वतःच्या चुका स्वीकारा आणि त्यातून शिकण्याची सवय लावा. चुका तुमच्या यशाचा पाया आहेत. जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो काहीतरी शिकत असतो. म्हणून चुकले म्हणून हार मानू नका, तर पुन्हा प्रयत्न करा. मनशांती मिळवण्यासाठी योग आणि ध्यानाचा सराव करा. शांत मनातच योग्य ते निर्णय होत असतात. संकट म्हणजे तुमचं सामर्थ्य उघड करण्याचं साधन आहे. त्यांना ओळखा आणि स्वीकारा. ध्येय गाठण्यासाठी कधीही शॉर्टकट घेऊ नका, कारण कठोर परिश्रमाशिवाय काहीही शक्य नाही. जरी आज तुम्ही शॉर्टकट घेऊन काही मिळवलं तरी ते फार काळ टिकत नाही. म्हणून जे निसर्गाने आणि देवाने ठरवलं आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. सर्वांसोबत माणुसकीने वागा. माणुसकी हीच तुमच्या खऱ्या यशाचं दर्शन घडवते. शक्ती बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही, ती तुमच्यातच आहे. स्वतःची ओळख पटवा. स्वतःला सुधारण्यासाठी रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. ज्ञान हीच खरी संपत्ती आहे. ध्येय ठरवा, त्यावर लक्ष केंद्रित करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानू नका. जीवन हे एक सुंदर प्रवास आहे. प्रवासाचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाचा आदर करा. स्वतःच्या यशावर आनंद व्यक्त करा, पण दुसऱ्यांच्या यशालाही प्रोत्साहन द्या. आयुष्यात काही मिळवण्यासाठी धैर्य आणि धीर दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. चांगल्या विचारांनी जीवनात चांगल्या गोष्टी घडतात. मनाचा कचरा टाका. मनामध्ये कुठल्याही प्रकारे वाईट गोष्टी ठेवू नका. ध्येयाच्या वाटेवर येणाऱ्या संकटांना सामोरे जा, ज्या तुमचं मनोबल वाढवतील. शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य या दोन्ही गोष्टींना समतोल ठेवा. शरीरामध्ये जे काही होत असतं त्याचा परिणाम मनावर होत असतो. म्हणून शरीर निरोगी असेल तर मनातही चांगले विचार येत असतात. आयुष्याला अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी इतरांना मदत करा. सेवा हीच खरी पूजा आहे. प्रत्येक वेदनेतून शिकण्याची संधी असते. त्याचा उपयोग करा आणि पुढे जा. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःचीच काळजी घ्या. स्वतःला ओळखल्याशिवाय इतरांना तुम्हाला ओळखता येणार नाही. म्हणून प्रथम स्वतःला ओळखायला शिका.
आयुष्याचं सार्थक करण्यासाठी कृतज्ञता ही महत्त्वाची आहे. ती नेहमी जोपासा. ध्येय गाठण्यासाठी मेहनत आणि धैर्य आवश्यक आहे. सातत्याने काम करा. स्वतःच्या क्षमतांचा शोध घ्या आणि त्याचा उपयोग तुमच्या प्रगतीसाठी करा. जीवनातला खरा आनंद साधेपणात असतो. साधेपणा म्हणजे तुमचं खूप मोठं सामर्थ्य आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं. म्हणून स्वतः जे स्वप्न तुम्ही बघत आहात ते सत्यात उतरण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करायचे आहे. म्हणून स्वतःवर म्हणजेच स्वतःच्या स्वप्नांवर नक्की विश्वास ठेवा. संकट तुमचं बळ वाढवण्यासाठी येतात. त्यांना घाबरून न जाता त्यातून शिकण्याची तयारी ठेवा. प्रत्येक अपयश तुम्हाला एका मोठ्या यशाची दार उघडून देतं, ते स्वीकारा. प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज राहा. देव जे तुम्हाला देणार आहे ते घेण्याची तयारी ठेवा. श्रद्धा आणि धैर्य तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडथळ्यांवर मात करतात. त्यांना सोबत ठेवा. आयुष्यातला प्रत्येक लहान यशाचा आनंद घ्या. त्यातून मोठ्या यशाची प्रेरणा मिळेल. मन सकारात्मक असेल तर संकट सोपी वाटतात. सकारात्मकतेचा अंगीकार करा. ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवात हीच तुमची पहिली पायरी आहे. जर कुठल्या गोष्टीची तुम्ही सुरुवातच केली नाही तर ती गोष्ट तुम्हाला समजणार नाही. म्हणून सुरुवात करा. आज नाही तर आत्ता करा. सुखी जीवनासाठी साधेपणाला अंगीकार करा. साधेपणा म्हणजे शांती आणि समाधानाचा मार्ग आहे. जेवढं साधं जीवन तुम्ही जगाल तेवढं समाधानी तुम्ही राहाल. आपलं ध्येय नेहमी मोठं ठेवा, पण त्यासाठी लहान पावलं उचलायला शिका. ध्येय जरी मोठं असलं तरी ते तुम्ही लवकर मिळेल अशी अपेक्षा धरू नका, परंतु प्रयत्न मात्र सोडू नका. जगण्यासाठी ज्ञान आणि आत्मज्ञान या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचा सतत अभ्यास करा. प्रत्येक अडचण एक नव्या संधीसारखी असते. ती ओळखा आणि तिचा फायदा घ्या. आयुष्य हे कधी थांबत नाही. तुम्हालाही सातत्याने पुढे जायचं आहे. स्वतःचं स्वप्न स्वतःच पूर्ण करायचं आहे. इतरांवर अवलंबून राहू नका. इतरांवर जर अवलंबून राहाल तर कुठेतरी तुम्ही शेवटी संपून जाल. म्हणून इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचं जी शक्ती आहे ती ओळखा आणि पुन्हा प्रयत्न करा. ध्येय गाठण्यासाठी वेळेचा सदुपयोग करा. वेळ हा तुमचा खरा मित्र आहे, कारण वेळ एकदा निघून गेली की ती पुन्हा परत येत नाही. म्हणून वेळेचं गांभीर्य ठेवा. चांगल्या विचारांनी मन आणि शरीर उभं राहतं. विचारांचा प्रवाह नेहमीच सकारात्मक ठेवा. संयम हा यशाचा पाया आहे. संयमाने तुम्हाला कोणत्याही स्थितीत मार्ग मिळेल. आनंद स्वतःच्या आत शोधा. बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहू नका. बाहेरच्या गोष्टी आज नाही तर उद्या संपतील, परंतु तुमचं मनातील जे काही गोष्टी आहेत त्या अजिबात संपणार नाही. ते बळ तुम्हाला देतच राहतील. जिथे मन लागत नाही तिथे यशसुद्धा मिळत नाही. म्हणून मन लावून काम करा. स्वतःवर विश्वास ठेवा. विश्वास ही यशाची पहिली गुरुकिल्ली आहे. संकट तुम्हाला मोडून टाकण्यासाठी नसतात, ती तुम्हाला पुन्हा मजबूत बनवण्यासाठी येतात. प्रत्येक सकाळ तुम्हाला नव्या उत्साह देते. त्या उत्साहाचं स्वागत करा. ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा सन्मान करा. त्या यशामुळेच पुढची पायरी सोपी होते. आयुष्याचा प्रवास सुंदर बनवा. प्रत्येक क्षणाची कदर करा. संकटांचा सामना करा आणि त्याच्यामधून स्वतःला घडवा. आत्मविश्वास तुम्हाला कुठल्याही कठीण वाटेवर मार्ग दाखवतो. स्वतःवर प्रेम करा आणि तुमच्या आवडींचा शोध घ्या. आनंद स्वतःपासून सुरू होतो. जर तुमचे स्वप्न पूर्ण झाले, तुम्हाला हवं ते मिळालं, तर तुमच्या जीवनात आनंद पसरेल. म्हणून स्वतःच्या आवडींचा शोध घ्यायला विसरू नका. ध्येय साध्य करण्यासाठी कधीच कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तुमचं कार्य तुम्हाला पुढे नेणार आहे. म्हणून मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे. कोणी तुम्हाला काहीही सांगेल, परंतु त्याचा स्वीकार करू नका. तुमची मेहनत सुरू ठेवा. यश प्रामाणिकपणेच मिळते. खोटे नाटे वागून यश मिळवू नका. सत्याचा स्वीकार करा आणि कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिक राहा. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुम्ही खास आहात ते जपा. जर तुम्ही तुमची तुलना इतरांशी केली तर तुम्ही त्यांचे चांगले गुण पाहाल आणि स्वतःचे वाईट गुण पाहाल आणि स्वतःच्या नजरेत स्वतःला कमी समजाल. म्हणून स्वतःची तुलना कधीच इतरांशी करू नका. प्रत्येक दिवशी नवीन गोष्ट शिकण्याची तयारी ठेवा. ज्ञानाचं गाठोडं सतत वाढवत ठेवा, कारण जेवढं ज्ञान वाढवाल तेवढे तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये फायदा होणार आहे. ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या प्रवासाचा आनंद घ्या. फक्त यशावर लक्ष केंद्रित करू नका. मनशांती आणि समाधान यामुळे तुमचं जीवन अधिक समृद्ध होतं. प्रत्येक वेळी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. सुधारणा हीच प्रगतीची खूण आहे.
संकट येणं म्हणजे तुमच्या सामर्थ्याची परीक्षा घेणं. ती परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करा. प्रत्येक कृतीत निस्वार्थता ठेवा. त्यातूनच खऱ्या आनंदाचा शोध लागेल. स्वतःच्या मार्गावर चालायला शिका. इतरांचं अनुकरण करणं सोपं असतं, पण स्वतःचं मार्गदर्शन करणं खूप मोठं असतं. स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक राहा. खोटेपणाला कधी स्थान देऊ नका. धैर्य आणि संयमाच्या बळावर मोठी संकटे देखील पार करता येतात. ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा आणि त्यासाठी आवश्यक कष्ट करण्याची देखील तयारी ठेवा. संकट आली तरी शांत राहा. शांततेने निर्णय घेण्याची कला आत्मसात करा. स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा, कारण तुमचे स्वतःचे विचारच तुमचं भविष्य घडवणार आहेत. जसे विचार तुम्ही आज करणार आहेत, तसंच तुमचं भविष्य उज्ज्वल असणार आहे. ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि मेहनतीचा संगम करा. तो यशाचा मार्ग आहे. चांगल्या कर्मांमध्ये गुंतवणूक करा. ती गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरते. आयुष्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी इतरांसाठी काहीतरी करा. सेवा हीच खरी पूजा आहे. स्वतःच्या चुका स्वीकारा आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा. प्रगती ही नेहमी स्वतःपासून सुरू होते. म्हणून आधी स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा निर्धार करा. स्वतःचा आदर करा आणि इतरांनाही मान सन्मान द्या. आदरानेच आयुष्याला गती मिळते. सकारात्मक विचारांनी तुमचं मन आणि शरीर सुदृढ राहतं. नेहमी सकारात्मकतेचा अंगीकार करा. ध्येय साध्य करण्यासाठी तुमची सगळी ऊर्जा त्यात गुंतवा. संपूर्ण समर्पणाशिवाय मोठं यश मिळत नाही. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी साधेपणाला अंगीकारा. साधेपणातच मोठेपण आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यासाठी चिंता करू नका. नियतीवर विश्वास ठेवा. संकट कधीही कायमची नसतात. त्यांचा सामना करा आणि त्यातून बाहेर पडा. सुख आणि समाधान शोधण्यासाठी तुमच्या आत डोकवा. ते बाहेर शोधण्यात वेळ वाया घालवू नका. ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा. वेळ महत्त्वाची आहे. स्वतःच्या अंतःकरणाशी प्रामाणिक राहा. मन आणि कर्म यात ताळमेळ ठेवा. तुमच्या विचारांमध्ये ताकद आहे. तेच तुम्हाला घडवतात आणि बिघडवतात. आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. लहानसा कृतीच तुम्हाला मोठा फरक निर्माण करून देते. आत्मविश्वासाने तुमचं व्यक्तिमत्व उजळतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट शक्य होते. अशक्य गोष्टी जरी वाटत असल्या तरी विश्वास आणि श्रद्धा असेल तर ते देखील शक्य होतं. संकट म्हणजे यशाचं प्रास्ताविक असतं. त्या स्वीकारा आणि प्रगतीसाठी उपयोग करा. मन शांत असेल तर कोणत्याही समस्येवर तोडगा काढता येतो. शांतता हीच खरी शक्ती आहे. ती शक्ती तुम्हाला निर्माण करायची आहे. मन नेहमी शांत ठेवायचं आहे आणि योग्य निर्णय घ्यायचे आहेत. आयुष्यात कितीही अडथळे आले तरी तुमची मेहनत तुमचं यश निश्चित करते. स्वतःला प्रोत्साहन द्या आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. तुमचं सामर्थ्य अमर्यादित आहे. त्यामुळे सामर्थ्यावर शंका घेऊ नका. ध्येय साध्य करण्यासाठी धैर्य आणि सातत्याची गरज आहे. कधी हार मानू नका. सत्याचं पालन केल्याने जीवनात खरा आनंद मिळतो. खोटेपणाने मिळालेलं यश नेहमीच अल्पकालीन असतं. थोड्या वेळासाठी असतं. आनंदासाठी फक्त बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहू नका. तो आपल्या मनाच्या शक्तीमधून येत असतो. म्हणून मनामध्येच आनंद शोधायला शिका. सर्वांशी माणुसकीने वागा. माणुसकी हीच तुमचं खरं यश ठरवत असते. आज जर तुम्ही कोणाची मदत केली तर उद्या परमेश्वर तुमची मदत करतील. म्हणून कोणालाही मदत करण्यात संकोच वाटू देऊ नका. आज जसं वागाल तसं फळ तुम्हाला भविष्यात मिळणार आहे. म्हणून भविष्याचा विचार करा आणि त्यानुसार वर्तमान ठरवा. ध्येय मोठं असेल तर मेहनतही मोठी हवी. तीच यशाची गुरुकिल्ली आहे. स्वतःचं प्रोत्साहन स्वतःच व्हा. इतरांकडून प्रेरणा घेण्यापेक्षा स्वतःला घडवा. स्वतःला त्यांच्यापेक्षा मोठं घडवा. मन आणि बुद्धी या दोघांना संतुलित ठेवा. दोघांच्या संगतीने तुम्ही कोणतंही यश गाठू शकता. आयुष्यात ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा. उगीचच गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. ध्येय साध्य करण्यासाठी तुमचं मन शांत आणि ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाकडे एक शिकवण म्हणून पहा. तो तुम्हाला घडवतो. संकट आणि संघर्ष म्हणजे जीवनाचं खरं सौंदर्य आहे. त्यांच्याशी मैत्री करा. स्वतःच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. ध्येयाच्या वाटेवर अडथळे आले तरी हार मानू नका.
ती वाटच तुमचं सामर्थ्य दाखवते. आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी इतरांसाठी काहीतरी करा. सेवा हीच खरी साधना आहे. तुमचं यश कधीच इतरांच्या अपयशावर आधारित नसावं. ते प्रामाणिकपणे मिळवा. समोरचं हरणार आणि आपण जिंकणार हे कधीच तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका. समोरचा हरू द्या अशी कधीच अपेक्षा ठेवू नका. उलट आपण जिंकणार अशी अपेक्षा ठेवा. परंतु समोरचा हरू दे अशी अपेक्षा कधीच धरू नका. प्रामाणिकपणे प्रयत्न करा. यश तुमच्या पायाजवळ येईल. तुम्ही कधीच हरू शकत नाही. स्वतःच्या क्षमतांचा विचार करून स्वतःला घडवा. स्वतःचा आवाका तुम्हीच ठरवू शकता. संकट येतात आणि जातात, पण त्या तुम्हाला कायमचं घडवून जातात. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. त्या संधीचं स्वागत करा. आयुष्यातल्या यशाचा आनंद घ्या, पण तो इतरांनाही त्याचा आनंद घेऊ द्या. त्याने आनंद वाढतो. आपल्या जर आनंदामध्ये सर्व सहभागी झाले तर तो आनंद आपल्या एकट्याचा नसतो, तर सर्वांचा असतो. म्हणून आपल्या यशामध्ये सर्वांना सामील करून घ्या. कोण तुमच्याशी वाईट वागलं यापेक्षा कोणी तुम्हाला मदत केली यावर जास्त लक्ष केंद्रित करा. ज्याने तुमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त चांगले विचार असतील. कोण तुमच्याशी वाईट वागले यापेक्षा वाईट काळामध्ये कोणी तुम्हाला साथ दिली हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक संकट हे एक नवीन यशाची नांदी असते. त्याला घाबरू नका, सामोरे जा. ध्येय साध्य करण्यासाठी सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे. कधीच थांबू नका, नेहमी प्रयत्न करत राहा. प्रत्येक व्यक्तीत एक अद्वितीय क्षमता असते. तुमचं सामर्थ्य शोधा आणि त्याचा उपयोग करा. जीवनात तुमच्या प्रयत्नांचं मोठं मोल असतं. मेहनत नेहमीच फळ देते. मनाच्या शांतीसाठी प्रामाणिक राहा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये धैर्य सोडू नका. आपल्या गरजा मर्यादित ठेवा आणि समाधानाचा मार्ग स्वीकारा. आनंद नेहमी साधेपणात आहे. जेवढ्या गरजा कमी तेवढा आनंद जास्त, आणि जेवढ्या गरजा जास्त तेवढं टेन्शन जास्त. म्हणून गरजा मर्यादित ठेवा. जेवढं हवं तेवढंच मिळवा. जेवढं पाहिजे आहे तेवढंच विकत घ्या आणि त्यातच समाधान माना. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. कर्मच तुम्हाला पुढे नेईल. संकट तुम्हाला नव्या सामर्थ्याची ओळख करून देतात. त्यांचं स्वागत करा. ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या प्रयत्नांमध्ये प्रामाणिकता ठेवा. तीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आयुष्यातील खऱ्या आनंदासाठी इतरांसाठी निस्वार्थपणे काम करा. सेवा हीच खरी साधना आहे. तुमच्या आजच्या मेहनतीवर तुमचं उद्याचं यश अवलंबून असतं. म्हणून आज मेहनत करा. आजचा दिवस वाया जाऊन देऊ नका. आत्तापासूनच कामाला सुरुवात करा. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आदर करा. तो कधीच परत येत नाही. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. तोंडातून गेलेला शब्द पुन्हा मागे येत नाही. धनुष्यातून सुटलेला बाण पुन्हा मागे येत नाही. म्हणून गेलेली वेळ आणि आपल्या तोंडातील शब्द पुन्हा मागे येतील असा विचार देखील करू नका. म्हणून वेळेचा उपयोग चांगल्या प्रकारे करा आणि बोलताना विचार करून बोला. संकट आली तरी खंबीरपणे उभे राहा. तीच तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी तयार करत असतात. संकट येणं म्हणजेच चांगलं आहे, कारण संकट आली की आपण मजबूत होतो. आपण त्या संकटांना तोंड देण्यासाठी तयार असतो आणि आपल्या शक्तीमध्ये आपण वाढ करून घेतो. त्यामुळे संकटांना घाबरायचं नाही, त्यांना नावं देखील ठेवायची नाहीत. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, कारण तुमचे स्वप्नच तुम्हाला प्रयत्न करायला लावणार आहे आणि तुमच्या यशाकडे देखील तुमचे स्वप्नच तुम्हाला घेऊन जाणार आहेत. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला नवीन संधी म्हणून पहा आणि त्याचा फायदा घ्या. ध्येय गाठण्यासाठी ठाम निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. निश्चय करणं हा तुमचा पहिला टप्पा असेल. स्वतःची प्रगती मोजण्यासाठी इतरांच्या तुलनेचा आधार घेऊ नका. तुमचा मार्ग वेगळा आहे, बाकीच्यांचा मार्ग वेगळा आहे. तुम्ही किती प्रयत्न केलेत त्यावर तुमचं यश अवलंबून असणार आहे. तुमची प्रगती अवलंबून असणार आहे. तुमचं मन जर शांत असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला यशस्वी होऊ शकता. परिस्थिती कशी असू द्या, फक्त मन मात्र शांत ठेवा. यश नक्की तुमच्या पायाशी येईल. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी तुमच्या कृतींमध्ये चांगुलपणा ठेवा. संकट आली तरी खंबीरपणे उभे राहा. तीच तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी तयार करत असतात. ध्येय गाठण्यासाठी निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. योग्य निर्णय घ्या. मन शांत ठेवा. संकट कधीही तुम्हाला हरवण्यासाठी येत नाही, ती तुम्हाला शिकवण्यासाठी येतात. तुमच्या कृतीचं तुमच्या जीवनावर परिणाम होतो. म्हणून नेहमी विचारपूर्वक कृती करा. जशी कृती कराल तसं फळ तुम्हाला मिळेल. म्हणून कृती चांगली ठेवा. स्वतःच्या चुका स्वीकारा आणि त्यातून शिकून पुढे जा. चुकांमधूनच यश मिळतं. ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा आणि प्रत्येक दिवशी त्यासाठीच काम करा.
स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. इतरांचं अनुकरण करणं सोपं असतं, पण स्वतःचा मार्ग निर्माण करणं खूप मोठं असतं. ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नकारात्मकता यशाची वाट अडवत असते, म्हणून नकारात्मक गोष्टींना होईल तेवढं लांब ठेवा. नकारात्मक गोष्टींमुळेच तुमच्या जीवनात नेहमी अडथळे निर्माण होतात आणि तुम्ही वाईट मार्गाला जातात. म्हणून नकारात्मक विचार अजिबातही करू नका. आजचा हा संदेश श्री स्वामी समर्थांच्या सर्व विचारांवर आधारित होता. स्वामींनी सांगितलेले मार्ग, स्वामींनी दिलेली शिकवण ही सर्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आजच्या या संदेशामधून झालं आहे. सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे की हा संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून देखील हा संदेश नक्की इतर स्वामी भक्तांना पाठवा. संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच स्वामी संदेश दररोज बघण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.